राम कृष्ण
लोचनी सुख झाले
हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्याम परम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग कारू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची नुसती गुरुचरण ते नमस्कारणे आता विठ्ठल विठ्ठल मस्तके पायावरी या वारकरी संतांची मस्तके पायावरी शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद जावया सुबटा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवकांना नोवेल लाभक साहित्य सोन्याच्या खालीतून शब्दार्थाची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडळाला आपल्या तत्वाचा भाग कळ चळविला वेद उपनिषद गीता भागवत यांचे मुद्रण करून पंचवेद महागाथेची निर्मिती ज्या कवीने केली
भंडाऱ्या भामचंद्र घोराडगाव साधना करून देहासकल वैकुंठ गमन करून विश्वातलं अलौकिक चमत्कार इतिहासा पाहिजे सुवर्णाक्षरीला असे माय बाप महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य करू विश्ववंदनीय वैरागाची मूर्तीवर पुतले जगद्गुरु तुकोबार यांच्या मुखातून निघालेले ही औद्योगिक अक्षरे आज कीर्तन सेवकांनी मिळले हरिदासाची गरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पशात पर्यार्थने वक्त्याचं करते तो असा अखिल गुरु म्हणेत आकार कर्णावरणारे भक्तवत्सल पंढरीश पांडू पर्वतमा तथा त्यांनी घडवलेले स्वराज्य अशा छत्रपती शिवाजी महाराज नवताच्या कार्याला आणि आज घोटावडे ते पंढरपूर पायदिंडी सोहळा आज एकादशी वारी आहे आणि आज त्या दिवशी आज माझी कीर्तनरूपी सोहळा माझी वाटण्यासाठी माझ्या परमभाग्य समजतो आणि ते मला इथं आमंत्रित केलं म्हणजे मला बोलवलं असणारे हरिभक्तपर्यंत वैभव महाराज कुंभार यांना सुद्धा वंदन करतो आणि दिंडी घोटावडे ते पंढरपूर दिंडी चालत आले त्यांना सर्व वंदन करतो आणि सर्व बसले ग्रामस्थ मंडळी आणि सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य विनेकरी बाबा सर्वांना वंदन करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा संत लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती देई नाची रंगी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल मागणी करा पडले येतो पोरे दिवस मागणी करतात तो पोरे काय म्हणतात पहिल्याच्या सांगतात की हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी पोरे म्हणतात की देवा मला हरिदासाची घरी जन्म दे आणि ते जन्मांतरी त्याच घरी जन्म दे असं पोरे पहिल्याच्या मागणी करतात दुसऱ्या चरणाला म्हणतात की मनसी काही मागा हेची दे का पांडुरंगा देवा जर का तुला काही द्यायचं असेल जर का तू काय मला मागत असेल तर मला हीच मागणी दे विशेषार सांगतात की संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी काय म्हणतात की तेव्हा संतांना लोटंग घालण्यामध्ये म्हणजे संतांना शरण जाण्यामध्ये त्यांना वंदन करण्यामध्ये माझ्या मनामध्ये लाज नसावी तुला विनंती करतो आणि चौथ्या जण सांगतात की का म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणजे तेव्हा तुझ्या चिंतनात तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी माझ्या अंगात शक्ती दे हीच तुला मागणी करतो विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात की हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी कोण म्हणतात की तेव्हा मला हरिदासाच्या घरी मध्ये आता तू काय संत घरी मागणी करत नाही म्हणजे संत मागणीच करत नाही संत फक्त देवाची सेवा करतात देवाची भक्ती करतात आणि देवाने जर का मागितलं तर संत मागतात आता आपण सेवा करण्या आणि मागण्याचे 4 प्रकार पडतात पहिला प्रकार सेवाही करायची नाही आणि मागणी करायची नाही दुसरा प्रकार जेवढी सेवा तेवढाच मागणी म्हणजे आपण महिन्यावर जे काही काम करतो त्या महिन्याला दिवसाला 500 रुपये असेल किंवा 1000 रुपये असेल त्या प्रमाणे आपल्याला महिन्याचे पैसे भेटतात आणि जेवढं आपण काम केलं तेवढा आपल्याला पगार भेटतो तिसरा प्रकार काय म्हणतात की मागणी जास्त मात्र सेवा कमी म्हणजे आपण सेवा देवाची कमी करतोय मागणी जास्त आहे आता आपण बघितलं तर सत्यनारायणची पूजा असते प्रत्येकाची सत्यनारायणची पूजा असते तेव्हा देवासमोर काय ठेवतो आपण सगळी खराब वस्तू असतात म्हणजे नासके सुपाऱ्या खराब झाले खारके आणि सुपारी पण खराबच असतात आणि आपण देवा मागतरी काय मागतो तेव्हा माझे घर सुखी असावं जे काही घर बांधले ते नीट राहावं माझ्या घरातली माणसं सुखी राहावी अशी मागणी करतात म्हणजे त्याची मागण्या भरपूर असतात म्हणजे म्हणतात की आम्हाला भरपूर काय दे देवा मात्र देवासमोर काय ठेवले सुपाऱ्या आणि ते खारे ते पण नासकेचे ते म्हणजे सेवा कमी मात्र मागणी जास्त द्यायची
आणि चौथा प्रकार सांगतात की सेवा भरपूर मागणी आहे म्हणजे संत. संत म्हणजे हरिदास बरं का. हरिदास जन्मभर भरपूर भक्ती करतात, देवाची सेवा करतात, देवाची भक्ती करतात, पण मात्र मागण्याच्या वेळेस मात्र मागे असतात. म्हणजे ते देवाने जर का त्यांना मागितलं तरच ते मागतात. म्हणजे तुकोबाने मागितलं तेव्हा तुकोबा म्हणाले की तुकोबा तुम्ही 8 पिढे झाले, तुमचे 6 जन्म झाले, तुम्ही देवाची भक्ती करताय, देवाची सेवा करताय, तुमच्या 8 पिढ्या माझी सेवा करताय, तरी तुम्ही काय मागत नाहीत. आज तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. तुकोबांच्या 8 पिढ्या कोण तर विश्वंभर बाबा पासून ते तुकोबा म्हणते या त्यांच्या 8 पिढ्या विश्वंभर बाबांनी चालू केलं. म्हणजे तुकोबांची जी काही संप्रदाय तो विश्वंभर बाबांनी स्थापित केला, चालू केला आणि तुकोबाने तो अजून राखून ठेवला. आणि 6 जन्म म्हणजे पहिले म्हणजे भक्त प्रल्हाद, दुसरे अंगद, तिसरे उद्धव, चौथे नामदेवराय, 5चे तुकोबा. 5-6 अवतार झाले. या 5 अवतार तुकोबाने भरपूर सेवा केली, भरपूर देवाची भक्ती केली. अंबऋषी झाले, भक्त प्रल्हाद झाले, त्यांचेच अवतार आहेत. अजून अंगद, चौथे उद्धवराय आणि 5वे नामदेवराय आणि 6वे तुकोबा राय, 6 अवतार झाले. 6वे अवतार त्यांनी काय केलं, देवाची भक्ती केली, देवाची सेवा केली. त्या 6 अवतार भक्ती केल्यामुळे देव तुकोबा म्हणाले की तुकोबा तुम्ही आज काहीतरी मागा. कारण की बघा आपण एक तास भक्ती केली तर आपण देवासमोर म्हणतो की देवा माझं घर सुखी राहावं. मात्र संतांनी 7 जन्म झाले, 7 जन्म आणि त्याच्या 8 पिढ्या ते भक्ती करत देवाची सेवा करतायत. आणि त्यावर ते भक्ती म्हणजे मागणी मागत नाही. म्हणजे संत अशा की भरपूर सेवा करणार मात्र मागणार नाही. विठ्ठल संत जन्म भक्ती करतात, देवाची सेवा करतात, मात्र मागत नाही. मात्र ते अर्पण करण्यात पुढे असतात. आता आपण पहिलं तर आपण अर्पण करण्यात पुढे नसतो, पण आता संत पुढे असतात. पण संत काय काय अर्पण करतात पहिल्या प्रकारे सांगतात की संत आपलं जे काय यज्ञ तप काय करतो ते सर्व देवास अर्पण करतात. त्याचं जे काय फळ असेल सर्व देवास अर्पण करतात. दुसऱ्या प्रकारे सांगतात की त्यामुळे भक्ती करतात, देवाची सेवा करतात, तिथं ना वरदान भेटलं असतं ते सुद्धा देवास अर्पण करून देतात. तिसऱ्या प्रकारे काय सांगतात त्यांनी त्यांचा जो जीव आहे म्हणजे देवाने तिला जीव आहे ना तसं देवास अर्पण करतात. म्हणजे तुका म्हणजे जीव बरा देवाचे अर्पण. आणि तुकोबा म्हणतात की जो आपला देवाने आपला जो शरीर दिलंय देवानेच दिले ना, तोच शरीर आपण देवाला अर्पण करायचं आहे, असं काय करायचं नाही. म्हणून तुका म्हणजे जीव बरा देवाचे अर्पण. तर आपण साधारणतः एखाद्या माणसाला विचारलं की तू देवाला जीव देशील का, म्हणजे एखादं शरीर आहे जे देवाने तुला दिलंय ते शरीर तू देवाला देशील का परत, तो नाही मानणार. मात्र संतांना हाच प्रश्न विचारला तर संत म्हणतात की तुका म्हणजे जीव करणार देवाचे अर्पण. संत असे उदार मानायचे असतात, ते देवालाच काय तुम्हाला अर्पण करू शकतात. म्हणून हे 3 प्रकारे या 3 प्रकार ते पहिल्या प्रकार काय करतात की आपलं जे काही पूजा असेल ते सर्व देवास अर्पण करतात. दुसऱ्या प्रकारात त्यांचं जे काही वरदान भेटलं असतं ते सुद्धा देवास अर्पण करतात. तिसऱ्या प्रकारात त्यांना जे काही असतं जे काही शरीर आहे ते सुद्धा देवास अर्पण करतात. संत सेवाही करतात, भक्ती करतात आणि वर देवास अर्पणही करतात. म्हणजे जे काही लागेल ते सगळं अर्पण करतात. मात्र मागतं का तुकोबा आहे देवानंतर मग त्यांना मागितलं. कारण की आता आई वडील तसे देव आहे. तुकोबांचे आई वडील म्हणजे तुकोबांचे देव. तुकोबांना वाटतं की आपले आई वडील म्हणजे आपले देव. तुम्ही संत माय बापा कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. म्हणजे आई वडील आणि देवात काही फरक नाही, म्हणजे आई वडील देव असं तुकोबा म्हणतात ना. तुकोबा म्हणतात की आता बघा आपण आई वडिलांनी काय मागितलं आपल्याला की बाळा तू हे घे आपण तिचं अनावर करू शकतो का शब्दाचा नाही. पण तसंच देवाने त्याला तुकोबा म्हणलं की तुकोबा तुम्ही काहीतरी मागा असं देवाला दरवेळेस म्हणायला लागलो ना. पण तुकोबाला वाटतं की आपण या देवाची एवढी भक्ती करतो, देवाची सेवा करतो, तरी आपण याच्या शब्दाचा अपमान करतो, या शब्दाचा अपमान होतो ना. कारण का बघा आपण एखाद्या माणसाच्या शब्दाचा अवमान केलं म्हणजे त्याला लक्ष दिलं नाही तर मग त्याचा अपमान होतो. तसं आपण देवाचं होईल ना आपल्या.
म्हणून तू पोऱ्या मागतात तर तू पहिल्या अक्षर सांग. मन हरिदासाची घरे हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. आता तू कोणा माहिती होतं की आपण हेच मागणार आहे, तेव्हा सुद्धा माहिती होतं की तू कोणाच मागणार आहे. कारण संत कधी स्वतः बदल कधी मागत नाही. त्यामध्ये तू कोणाचं उदाहरण घेतलं तर कोणाची बायको कोणाचा मुलगा दोघंही वारले तेव्हा तर कोणी असं मागितलं का तेव्हा तुझी एवढी सेवा करतो, तुझी भक्ती करतो, तू माझ्या मुलाला किंवा बायकोला परत आणशील का, असं कोणी कधी मागणी केली का? नाही. मात्र ते कोणासाठी मागणी करतात तर संतांसाठी करतात किंवा ते हरिदासासाठी करतात किंवा हरिदासाच्या कुळासाठी करतात. तू कोण मागणी काय केली? हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी. तू फक्त काय तू कोणीच मागणी केली का? नाही. असं नामदेवाने सुद्धा मागणी केली. अकल्पा आयुष्य कुळा माझी या सगळा कोण नामदेव म्हणतात की अकल्प आयुष्य व्हावे कुळा माझी या सगळा हरचे दास. म्हणजे माझ्या हरिदासाच्या कुळाला अकल्प आयुष्य भेटावे. नामदेव असं म्हणले की अमर आयुष्य भेटावे असं म्हणले असते, पण त्याला माहिती आहे नामदेवांना माहिती आहे की हे जे काय 84 वर्णी ते जर आपण अमर केलं तर ते अमर झाल्यावर मग सगळं जो चक्र आहे तो सगळं बिघडून जाईल. म्हणून नामदेवांनी केलं की अकल्प आयुष्य भेटावे त्या हरिदासाच्या कुळाला. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे कुळा माझी या सगळा नामदेवाने मागणी केली. तो कोणी मागणी केली? ती कुळासाठी केली, ते संतांसाठी केली किंवा संतांच्या कुळासाठी किंवा संतांचे लाभ बाळासाठी केली ना. म्हणजे भक्ती परत परत व्हावी म्हणून तर संतांनी मागणी केली. तू कोणी मागणी काय केली? हरिदासाची घरी उपजवा जन्मांतरी. आता तू कोणी हरिदासाच्या घरी का जन्म घेतला? ते एखादा मागितलं असतं की श्रीमंताच्या घरी माग असं जन्म मागितलं असतं का नाही, किंवा वकिलाच्या घरी जन्म, डॉक्टरच्या घरी जन्म असं मागितलं असतं. आजकालची पिढी तशी मागते ना की मला नवीन म्हणजे श्रीमंत घराच्या घरी जन्म दे असं मागतात. आता तू पोरांनी हरिदास काय मागितले किंवा हरिदासाच्या घरी काय जन्म मागितला तर काय कारण असेल ना. म्हणजे हरिदास कोण? हरिदास म्हणजे आपण काय मागतो की तो देवाची दासन करतो, दासाचं काम करतो ते म्हणजे हरिदास ना असं आपण मागतो. पण मात्र खरी व्याख्या काय हरिदासाची तर जो हरिदासाच्या घरी म्हणजे ज्याप्रमाणे नाथांच्या घरी श्रीखंड ठेवून देव आला तसंच हरिदासाच्या घरी ज्याप्रमाणे देव हरिदासाच्या घरी जन्म म्हणजे एकनाथाच्या घरी जन्म आला तसंच हरिदास म्हणजे देव ज्यांच्या घरी दासाचं काम करतो ते म्हणजे खरे हरिदास. म्हणजे हरिदास आणि हरिमध्ये काय फरक नाही. हरिदास हरचे दास नाही तर मोची दास कोण राहते उदास दास भक्तीची विठ्ठल विठ्ठल. हरी आणि हरिदास मध्ये काय फरक नाही. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. हरी म्हणजे देव, हरिदास म्हणजे संत, संत म्हणजे हरिदास. म्हणजे देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव संत संतच देव आहे.
म्हणून हरिदास म्हणजे कोण? हरी म्हणजे देव ज्यांच्याकडे दासाचं काम करतो ते म्हणजे खरे आहे. मास कोणी केलं तर नाथा घरी शिकंड्या म्हणून तो आला, देवच आला ना. म्हणजे फक्त त्याचं नाव ठेवलं तर शिकंड्या, पण त्या खरं रूप कोण होतं? देव होता. नाथांच्या रूप कोण आला? शिकंड्या, देव आला. माशी म्हणजे कोणाच्या घरी सुद्धा देव आला ना जेवायला. नामदाराच्या घरी सुद्धा आला, नामदार तर स्वतःच्या हाताने जेव घालतो. नागोबाच्या समाधी स्थळी सुद्धा आला. म्हणजे देव हरिदासाजवळ. आता आपण समजा आपण आता पंढरपुरात गेलो, विठोबाच्या रावळात गेलो आणि रावळाच्या गेलो आणि त्या देवाला आपण जेव घातलो, तर देव जेवणार आहे का? जेवणासारखं कोण पाहिजे? तर नामदेवासारखं पाहिजे ना. नामदेवाने काय केलं? नामदेव वाटलं की आपले वडील दररोज ताट घेऊन जात आहेत, म्हणजे भरलेलं ताट घेऊन जातात, मात्र येताना त्यातलं काहीच राहत नाही. त्या नामदेव शाळेत लहान होते ते, त्यांना माहिती नाही की हे देवाच फक्त देव दाखवतात आणि परत आणतात ना. त्यांना वाटलं की देव खाऊन येतो. आता एके दिवशी आपलं नामदेवाचे वडील बाहेर गेले आणि मोठी माणसं कोण होतं घरी, म्हणून कोणाही म्हणजे नामदेवांच्या आईने म्हणले की नामदेवा तू आता आपल्या विठोबाच्या मंदिरात जा आणि त्या देवाला जेव घाल. तर नामदेवांना माहिती होतं की आपले वडील दररोज जातात मंदिरात आणि जे काही ताट आहे ते रिकामं घेऊन येतात. आता हे भरले ताट घेऊन गेला, भरलेलं ताट घेऊन गेला आणि तिथं देवासमोर म्हणलं की तेव्हा जेव. नामदेव बोलले होते, लहानपण होते, त्यांना काय माहिती देव खरंच जेवतो की नाही. पण ते नामदेव म्हणले की तेव्हा तू जेव, तुझ्यासाठी जेवण आणले, मी खीर आणले, पोळी आणले, सगळं आणले, जेव तू 5 मिनिट थांब. नामदेव वाटले की आता देव आपल्याला रुसलाय, म्हणून नामदेव वाटले की आपण देवाला कधी कमी ठेवले. पाणी खायलं होतं, पाणी ठेवलं तर 5 मिनिटं झाले तरी देव खात नव्हतं. नामदेव वाटले की आता आपण काहीतरी चूक केली. मग त्यात नामदेवाने विनंती केली, देवा जर काही चुकलं असेल तरी क्षमा कर. तरी देव काही खात नव्हता. मग तेव्हा नामदेवाने डोकं फडायला लागलं. आता लहान मुलं कसे असतात, हट्टी असतात. देवाने सुद्धा जर काही खाल्लं नाही तर नामदेवांनी डोकं फडलं ना, डोकं आपल्याला सुरू केले, डोकं आपटलं. तर मग देव खाली उतरला. देव म्हणजे स्वतः खाली उतरला आणि तो नामदेव त्याला भरवलं. तर मग त्यांनी नामदेवाने खाली ताट पूर्ण रिकामं ताट परत घरी आलं. त्यानंतर मग गोळ्याने विचारले की नामदेवा तू खाल्लंस की देवाला भरवलंस तू? नामदेव म्हणले की मी देवाला भरवले. आता गोळ्या नामदेवाचे वडील कोणीना देवाला जेव घालायचे, ते फक्त देवास दाखवायचे आणि परत घेऊन यायचे. पण तर यावेळेस तर ताट रिकामं आलं होतं आणि नामदेव म्हणले की आई मी देवाला जेव घातले. देव स्वतःहून खाली आला आणि त्याला मी जेव घातलं. जेव घातलं मग त्या गोळ्याला विश्वास नाही पडला. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी बघितलं की देव स्वतःहून नामदेवाच्या हातात जेवतोय. एवढी श्रद्धाची महिमा आहे की स्वतः देऊन येऊ जेवणार. आता आपण समजा इतर माणसाला देवासमोर दाखवतो, नवीन काय केलं असेल किंवा देवाची काही पूजा असेल, देवास पहिले दाखवतो नंतर आपण खातो ना. त्या नामदेवांनी फक्त दाखवलं नाही, ते दाखवल्याशिवाय त्यात देव घातलं. एवढं नामदेवाची भक्ती आहे. त्या भक्तीमुळेच नामदेवांना देव पावला. म्हणून देवाची भक्ती करा, देवाची सेवा करा. आणि मग तू कोणा म्हणतो की हरिदासाकडे येऊन का पाहिजे, तर तिथं सतत भजन असते, तिथं सतत कीर्तन असते. त्या भजनामुळे माझे सगळे दुःख निघून जातात. म्हणजे आता प्रत्येक माणसाला आपण बघितलं संसारात सुख दुःख असणारच. सुख असल्यावर सुख गेल्यानंतर दुःख गेल्यानंतर परत सुख येणारच ना. ते सुख दुःख कशामुळे राहतं, तर भजनामुळे राहतं. म्हणून ते भजन असल्यावर माझं सर्व दुःख विसरून जातो मी म्हणजे देवाची भक्ती लागते. म्हणून मला हरिदासाकडे जन्म द्या आणि ते जन्मजन्मांतरी त्याच्या घरी जन्म द्या परमागणी करतात. तर मग हरिदासाच्या घरी कोण येणार? हरिदास. आता बघितलं पण वारकऱ्याच्या घरी कोण येतं? वारकरी. वादकाच्या घरी कोण येतं? वादक येतं. श्रीमंताच्या घरी कोण येतं? श्रीमंत येतात. त्याचप्रमाणे हरिदासाच्या घरी कोण येतात? हरिदास ना. आता आपल्या घरी कोणत्या माणसाला काय करतो आपण? त्याचे दर्शन घेतो ना. तसं दर्शन तू कोणाचं घ्यावं ना. तू कोण म्हणतात की जसं दर्शन घेताना माझ्या बद्दल लाज असावी, तू कोणाची
संत लोटांगणी जाता राज नको म्हणी विठोबार. संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी. मग संतांना लोटांगण घालण्यामध्ये माझ्या मनात लाज नसावी असं का म्हणतात बरं. काय तू कोण माहिती की आपली पुढची पिढी त्याची का पुढचा जन्म आहे ते नवीन पिढी कशी असते माहिती का. तुमच्या एखाद्या घरी वारकरी आले कधी वारकरी असतात वारकरी वारकरी तो सांगितलं मात्र वारकरी आल्यावर त्यांचा मुलगा असतो की त्याला लाज वाटते की संतांचे पाय कसे पडावे तर लाज वाटते. तशी लाज माझ्या मनाला नसावी परंतु बोलायची सांगतो की संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी नसी काय मागा देगा पांडुरंगा. तेव्हा जर तुला द्यायचं असेल तुम्हाला हीच मागणी दे नसी काय मागा हीच देगा पांडुरंगा. आता लोटं घालायचे भरपूर फायदे आपले यश वाढते आपली कीर्ती वाढते. आपल्याला जे काय आपण समजा चांगल्या कामासाठी गेलो असेल त्यामुळे आपल्याला जे काही आशीर्वाद असतो आशीर्वाद भेटतो म्हणजे बळ भेटते असे भरपूर प्रकारचे आशीर्वाद फायदे. त्या फायद्यामुळे आपल्याला आपल्या चांगले मिळून तू कोणा म्हणतात की संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी. म्हणून संतांचे लोटांगण घालावे देवाची भक्ती करावी देवाची सेवा करावी. त्या संतांचे ते लोटांगण कसं घालायचं बरं त्या काही कारण असेल ना. कारण की लोटांगण घालण्यामुळे आपल्याला यश भेटते ना. आता आपण एखाद्याचा आशीर्वाद घेतला तर आशीर्वादमुळे आपलं काय भेटेल ते चांगलं काम होईल. समजा आपण नवीन कामाला चाललो असतो तर आपल्याला नवीन जॉब लागला असेल जॉबचे पहिले दिवस असेल तर आपण आशीर्वाद घेऊन जातो देवाचा आशीर्वाद घेतो किंवा आईवडिलांचा आशीर्वाद घेतो. त्या आईवडिलांच्या आशीर्वादमुळे आपल्याला यश भेटते. म्हणून संतांना लोटांगण घालावं किंवा देवाला लोटांगण घातल्यावर त्या माझ्या मनात लाज नसावी. तू कोण म्हणतात की हरिदास देवा घरी येते त्या घरी आल्यावर तुला बघते माझ्या मनात लाज नसावी तर कोणी म्हणतात म्हणून काही मागा हिची देगा पांडुरंगा. संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचरंगी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल.
पोहे म्हणतात की संत लोटंगा घालून माझ्या मनात लाज नसेल. लोटंगा घालण्यामध्ये माझ्या मनात लाज नसावी असं म्हणतात मला. मात्र संत लोटंग घालून काय करतात? आता संतांच्या घरी संत येणार ना, तर आपण आपल्या घरी पाहुणे आल्या पण काय करतो? आपण गप्पा मारतो किंवा संसाराचे गप्पा मारतो, आपलं राजकारणाचं बोलतो. मात्र संत तसं करतील का? नाही. तर संत काय करतील? तर संताच्या घरी संत आल्यावर ते काय करतील? तर भजन करतील, देवाची सेवा करतील, देवाचं कीर्तन करतील. मग त्या कीर्तन नाचण्यासाठी माझ्या अंगावर शक्ती असावी हे तो कोणाच चौथ्याच्याला सांगतात. तुका म्हणे कीर्तनात नाचण्यासाठी माझ्या अंगामध्ये शक्ती असते तुकोबा म्हणतात. आता तुकोबा म्हणतात की तुका म्हणे अंगी शक्ती देणे नाचेरंगी म्हणजे काय? तर नाचेरंगी म्हणजे तुझ्या चिंतन. आता आपण नाचण्यामध्ये धुंद होतो, त्या धुंदामध्ये तुला पारमार्थिक भाषेमध्ये रंगत म्हणजे तुका म्हणे अंगी शक्ती देणे नाचेरंगी म्हणजे ते नाचण्यात रंगण्यासाठी त्या रंगण्यासाठी म्हणून माझ्या अंगावर शक्ती द्यावी म्हणून तुका म्हणतात की तुका म्हणे अंगी शक्ती नाही नाचेरंगी. पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल. भजन होणार, कीर्तन होणार, देवाची सेवा होणार ना. ते भजन काय करतात ते भजन करून ठेवा, आपल्या देवाची सेवा भेटेल का? तर आपण ते भजन करू. हात वर करा. देव तुकाराम
लोटांगणी जाता राजन कुमणी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा कोण्या अभंगमध्ये सांगतात की त्यांचं म्हणण्याचा उद्देश काय म्हणजे ते भक्ती व्हावी. तर हरिदास घरी आल्यावर हरिदास होणार. हरिदास म्हणजे काय करणार ते तर हरिदास म्हणजे आपण संसारवरी गुंणार नाही तर हरिदास काय करणार भजन करणार ना देवाची सेवा करणार. ती सेवा पुढच्या पिढीत व्हावी म्हणून तो कोण आणतात की हरिदासाची घरी माझा उपजावा जन्मांतरी. आणि तिसरे सांगतात की त्यांना संस्कार भेटतात ना मुलांना. ते संस्कार म्हणजे काय मुलांना लाज वाटते आईवडिलांच्या पाया पडायला तशी लाज मला नको व्हावी म्हणून तू गोळ्या संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी. आणि चौथं सांगतात की तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी म्हणजे तुझ्या चिंतनात नसण्यासाठी माझ्या अंगात शक्ती द्यावी तू गोळ्या मागणी करतात. म्हणजे तू गोळ्यांचा उद्देश काय तर देवाची भक्ती परत व्हावी म्हणून तू गोळ्यांना की हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांतरी झालेली कर्तव्य सेवा पांडुरंग परिमदाच्या ते अर्पण करतो. आणि जर मला इथं बोलवलं आमंत्रित केलं असे हरिभक्तपर्यंत वैभव महाराज कुंभार यांचं वंदन करतो. आणि जमलेली ग्रामस्थ मंडळी आणि त्याने मला कीर्तन आपल्याला ज्ञानाच्या साथ दिली अशी हरिभक्तपर्यंत हरिश्चंद्र महाराज शिंदे माझे मोठे बाबा आहेत ते आणि सर्व टाळकरी मंडळी आणि माझे पाठी उभे आहेत ते गायनाचार्य हरिभक्तपर्यंत मंगेश काका मोरे यांना सुद्धा वंदन करतो. आणि विनीकरी बाबा यांना सुद्धा वंदन करतो. आणि गायनाचार्य आम्हाला साथ देणारे गुरुदेवाचार्य हरिभक्तपर्यंत वैभव महाराज कुंभार व माझे वडील जे मला कीर्तन दरवेळी साथ देतात अशी हरिभक्तपर्यंत गजानन महाराज शिंदे आणि संवंदन करतो. आणि माझी कीर्तना म्हणजे खास करून कीर्तना माझे आले असे वसंत महाराज शिंदे आणि हरिभक्तपर्यंत प्रकाश महाराज शिंदे सुद्धा वंदन करतो. त्याचे पाटील सिद्धांत महाराज शिंदे यांचं वंदन करतो. आणि ते आपली म्हणजे आता मी जे बोलतोय ती व्हिडिओ जे सगळ्या समाजाला पाठवतात ते असे हरिभक्तपर्यंत श्रवण महाराज शिंदे यांना सुद्धा वंदन करतो. आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर सांगून जातो की आईवडिलांची सेवा करा देवाची भक्ती करा. कारण की आजकाल बघितलं तर आईवडील काढण्याचे वृद्धाश्रमात असतात आणि आपण घरी असतो. असे प्रकार नको व्हावं म्हणून आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची भक्ती केल्यावर आता आपण जो व्हिडिओवरती पांडुरंग बघतोय तो सुद्धा आईवडिलांच्या सेवेमुळे चालला. त्याप्रमाणे आपण कुठल्या ठिकाणी आईवडिलांची सेवा करताना पांडुरंगाला आला आणि आला त्यानंतर वीट फेकली तिथपासून तर आत्तापर्यंत 28 युग झाला देव तिथं उभा आहे. म्हणजे बघा की त्या आईवडिलांची सेवा किती श्रेष्ठ आहे. म्हणून आईवडिलांची सेवा करा देवाची भक्ती करा आणि तुळशीची माळ घाला. कारण की आता तुळशीची माळशिवाय आपली भक्ती होणारच नाही. होणार पण तर ती सतत भक्ती होणार नाही. कारण की बघा आपण काय माणसं माळकरी नसतील ते कधी येतात आपण वारीला येतात. आता वारी काय माणसं नसतील ते डायरेक्ट एका वर्षाने वारी येतात. मात्र जे वारकरी आहेत छोटे दर दिवसाला भजन करत असतात किंवा देवाची सेवा करत असतात देवाची नामस्मरण करत असतात. म्हणून तुळशीची माळ घ्या. त्यामुळेच आपल्याला जे काही देवाला आवडते तुळशीची माळ म्हणून त्या देवाची तुळशीची माळ घ्या आणि आईवडिलांची सेवा करा तुळशीची माळ घाला. आणि मग एवढं राहून तर म्हणजे आपण व्यसनादी होऊ नका. देवाची सेवा करा व्यसनादी होऊ नका. मात्र काय कीर्तनकार असे असतात की कीर्तन झालं की लगेच गुटखा खातात. गायनसेवा साधे असतात कीर्तन झाले की गुटखा खातात किंवा तंबाखू खातात. ह्या चांगल्या का आपल्या शरीरासाठी. तेच कीर्तनकारांतर सांगतात की आईवडिलांची सेवा करा व्यसनादी होऊ नका. मात्र ते सुद्धा असंच करतात ना. म्हणून आपण व्यसनादी होऊ नका म्हणून व्यसनादी नका हो. तंबाखू गुटखा अशा प्रकारचे एका व्यसन आहेत ते व्यसन करत जाऊ नका. म्हणून आपल्या शरीरात ते चांगलं आहे. आपण समजा ते नाही केलं तर स्वतःचं बरबाद आपण स्वतः शरीर बरबाद होतच. मात्र आईवडिलांच्या म्हणजे आपल्या कुटुंबाचं सुद्धा आपलं हे होईल ना काय बोलतात ते हानिकारक होईल ना. म्हणून आपण सिगरेट तंबाखू गुटखा काहीच वापरू नका. पण फक्त आईवडिलांची सेवा करा तुळशीची माळ घाला आणि देवाची सेवा करा आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो.
हे विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. माऊलींचं वय खूप लहान आहे. माऊली फक्त 14 वर्ष 14 वर्ष ना 15 म्हणजे आता 15 लागले. लहान आहेत पण लहान कीर्ती लहान आणि मूर्ती लहान असं छोटे महाराज आहेत. आळंदीला शिक्षण घेतले महाराजांनी. सर